नमस्कार, मी हर्षला स्वकुळ. इन जनरल सध्या जगभरात US मिलिटरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध बोंबाबोंबच सुरू आहे. पण आता द गार्डियनमध्ये एक बातमी आली आहे आणि ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे. एकदम धक्कादायक बातमी आहे आणि ही बातमी तुम्हाला सांगणारच, एक्सप्लेन करणारच आहे मिनिटभरात पुढच्या. पण ती वाचल्यानंतर तुम्हाला अनेक डॉट्स लागणार आहेत. अमेरिकेनं काय केलं माहिती आहे? जगभरात जिथे जिथे त्यांची एम्बसी आहे, काउन्सिलेट्स आहेत, त्या सगळ्यांना असं सांगितलंय की एक कोऑर्डिनेटेड कॅम्पेन आपल्याला करायचं आहे फॉरेन प्रोपोगंडा विरुद्ध. म्हणजे जगभरात सगळीकडे एकाच वेळेला एकाच स्टाईलमध्ये हे करायचं असं सांगितलंय. आणि हे करण्यासाठी कुठलं इनोव्हेटिव्ह टूल वापरायला सांगितलंय? तर एलॉन मस्कचं ट्विटर म्हणजे एक्स प्लॅटफॉर्म. म्हणजे US मिलिटरीची काही चुकीची माहिती, त्यांच्या भाषेत चुकीची माहिती शेअर होत असेल कुठे, तर ती थांबवायला एक्स प्लॅटफॉर्मचा जोरात वापर करायचा असा साधारण प्लॅन दिसतोय, अशी ही बातमी आहे. द गार्डियनच्या हातात हा कागद मिळाला आहे, ज्यावर अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ द स्टेट मार्को रुबियो यांची साईन आहे. त्यात असं स्पष्ट म्हटलंय की जगभरातल्या अमेरिकन डिप्लोमॅटिक ऑफिसेसनी आपलं काम डिपार्टमेंट ऑफ वॉरच्या सायकोलॉजिकल ऑपरेशन्स बरोबर कोऑर्डिनेट करावं. आता हे सायकोलॉजिकल ऑपरेशन्स म्हणजे काय? तर ही लष्कराची एक खास युनिट आहे अमेरिकेतल्या, ज्याला मिसो म्हणजे मिलिटरी इन्फॉर्मेशन सपोर्ट ऑपरेशन्स म्हणतात. हे सगळं पेंटागॉनच्या अंतर्गत येतं. सोप्या भाषेत सांगायचं तर फक्त डिप्लोमॅटिक पातळीवर नाही, तर लष्कराच्या माहिती आणि मनोवैज्ञानिक स्ट्रॅटेजी बरोबर मिळून काम करा, असा डायरेक्ट मेसेज दिलाय. म्हणजे माहिती कशी पसरवायची, लोकांचं मत कसं वळवायचं, यावरही आता एकत्र प्लॅनिंग चालणार आहे आणि त्यासाठी मस्कचा प्लॅटफॉर्म वापरायला सांगितलाय. आठवतंय 2 दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्समध्ये बातमी आली होती की जेव्हा ट्रम्प यांनी PM मोदींना फोन केला, तेव्हा त्या फोन कॉलमध्ये आणखीन एक व्यक्ती होती जो एलॉन मस्क होता. न्यूयॉर्क टाइम्समध्ये ही बातमी आली होती. अर्थात भारत सरकारनं हे नाकारलं होतं. अमेरिकेनं काहीच रिॲक्शन दिली नव्हती. ट्रम्प तर उठसूट पत्रकार परिषदा घेतात, तरी त्यांनी या बातमीवर काहीच रिॲक्शन दिली नव्हती, नाकारली पण नव्हती ही बातमी. आणि असा पण मुद्दा समोर येत होता की इनकेस जर एलॉन मस्क खरंच या फोन कॉलमध्ये असला असेल, तर उद्योगपतींनी 2 राष्ट्रप्रमुखांच्या फोन कॉलमध्ये असण्याचं कारण काय, का तो असेल? तर आता द गार्डियनमध्ये जी बातमी येते त्यातून काही डॉट्स जुळतायत का, हे बघा. हा तोच मस्क आहे जो 2025 मध्ये म्हणत होता एप्स्टीन फाईल्स पब्लिक करा, अत्यंत गोपनीय माहिती याच्यात. या फाईल्स पब्लिक केल्यानंतर चारित्र्याचा तमाशा जगानं पाहिला. कुणाकुणाच्या हे मी नव्यानं सांगायला नको. आता एप्स्टीन मधला पण कोणी काढत नाहीये, अशी व्यवस्था या युद्धानं केली आहे. आता या युद्धासाठी US प्लॅटफॉर्म वापरणार आहे एक्सचा. दुसरीकडे पाकिस्तान लाख प्रयत्न करो, ट्रम्पनं अल्टिमेटम दिला इराणला. अगदी काही तासांपूर्वीच हा अल्टिमेटम दिलाय. इराणनं जर काही लवकर डील केली नाही तर इराणच्या क्रिटिकल एनर्जी रिसोर्सेसचं, इन्फ्रास्ट्रक्चरचं अमेरिका नुकसान करेल. अमेरिका डायरेक्ट त्याच्यावर अटॅक करणार आहे. खरं तर हा सगळा अल्टिमेटम किती तासांचा आहे, किती तासांनी गोष्टी बदलतील, हे अजून काही क्लिअर झालेलं नाहीये. पण अल्टिमेटमवर अल्टिमेटम येत राहतात. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बद्दलच बघा ना. जी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वॉर सुरू होण्याआधी सुरू होती, ती इस्रायलसाठी वॉर सुरू केलेल्या अमेरिकेमुळे बंद पडली. आता ती पुन्हा सुरू करायसाठी अमेरिका युद्ध करते. पिसाळलेला ट्रम्प आणि नरसंहार करणारे नेत्यानाहू यांच्यामुळे जगाची डोकेदुखी वाढलेलीच होती, पण आता ती अजून वाढू शकते. का ते सांगते. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ काय, कुठे आहे, त्याचं काय एवढं महत्त्व आहे, हे आपल्याला घरातला गॅस संपेपर्यंत आणि पेट्रोल महाग होईपर्यंत माहिती होतं का? एवढं नव्हतं माहिती अनेकांना, खरंच सांगते. आता तर गावागावात माहिती आहे की हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ नेमकी कुठे आहे. सर्वसामान्यांचं लक्ष लागलेलं असतं तिथे की कुठून किती जहाजं बाहेर पडतायत. पण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ शब्द जसा आता तोंडात रुळलाय, तसा अजून एक शब्द पाठ करायला लागणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये. तो म्हणजे द गेट ऑफ टियर्स, ज्याला म्हणतात. स्ट्रेट ऑफ बाब अल मंदीब, रेड सी मधला ग्लोबल ऑइल सप्लायसाठीचा हा नवा चोक पॉईंट होऊ शकतोय. कारण येमेनमधले इराण बॅक्ड मिलिटंट हौथींची या चोक पॉईंटवर एंट्री झाली आहे. इथून मिसाईल्स फायर झाल्यात आणि USAनं इराणमध्ये पाऊल ठेवून मॅटर एस्कलेट जर केला तर इराण आता हा सेकंड चोक पॉईंट करेल, ही भीती जगावर वावरायला लागली. बघा याचं एक्झॅक्ट लोकेशन काय आणि महत्त्व काय. रेड सी ही फक्त तेलाच्या वापरासाठी नाहीये, तर अनेक कारणांसाठी महत्त्वाची. आधी मॅप बघा, मग तुम्हाला सगळं नीट कळेल. इराणच्या खाली आहे सौदी अरेबिया, त्याच्या खाली आहे येमेन, आणि येमेनच्या खाली बघा एक एकदम निमुळता जो नॅरो जो वे दिसतोय, तो आहे 32 किलोमीटर साधारण रुंदीचा बाब अल मंदीब स्ट्रेट. इंडियन ओशनमधून तो दार उघडतो रेड सी आणि पुढे सुएझ कॅनलची आणि अर्थात पुढे युरोपपर्यंत. तो जर ब्लॉक झाला तर त्याचा अर्थ स्ट्रेट असा होतो की युरोपच्या जहाजांचा इंडियन ओशनकडे येण्याचा मार्ग बंद होतो. सुएझ कॅनॉल थ्रू पूर्व पश्चिम समुद्री व्यापार जोडला जातो, पण त्याला काहीही अर्थ राहत नाही जर ही सामुद्रधुनी, हा निमुळता पट्टा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ सारखा बंद झाला तर.
हा एकमेव महत्त्वाचा स्ट्रॅटेजिक कॉरिडॉर आहे अनेक देशांसाठी. तिथे हौथीने कंट्रोल मिळवला तर काय काय होईल याचे इम्पॅक्ट्स आधी सांगते आणि मग आत्ताची स्थिती आजची काय आहे सध्या बातम्यांमधून येते ते सांगते. फर्स्ट ऑफ ऑल, रिराउटिंग डिलेज होतील, कारण दोन्ही स्ट्रेट टाळायच्या तर जहाजांना तिसरा शेवटचा पर्याय राहतो, तो म्हणजे आफ्रिकेतल्या केप ऑफ गुड होपला एकदम खालून वळसा घालून वरती यायचं. म्हणजे अर्थात प्रवास खर्च वाढणार, खर्च वाढला की तेलांच्या किमती वाढणार, अजून वाढणार. म्हणजे भारताचा जवळपास 80% समुद्री व्यापार हा या रूटनं होतो. कंपन्यांचे जे इन्शुरन्स प्रीमियम्स असतात या मोठ्या जहाज कंपन्यांचे, ते स्ट्रेटमध्ये हाय टेन्शन असताना वॉर रिस्क इन्शुरन्स प्रीमियम्स हे 15 ते 20% वाढतात. म्हणजे एक अनप्रेसिडेंटेड शॉक, भूतो न भविष्यती असा धक्का भारतीय अर्थव्यवस्थेला तर बसेलच, पण त्यासोबतच या बाजूच्या ज्या सगळ्या साऊथ ईस्ट एशियाच्या अर्थव्यवस्था आहेत त्यांना पण बसणार आहे. फक्त ऑइल फ्लो होतो म्हणून हा मार्ग महत्त्वाचा नाही आहे, तर अनेक महत्त्वाच्या सबमरीन केबल्स इथून जातात. सो इंटरनेट ट्रॅफिक म्हणूयात आपण त्याला. साधारण 15 ते 17 अगदी एकदम मेजर सबमरीन फायबर ऑप्टिक केबल्स या पाण्याखाली आहेत. कुठल्या केबल्स आहेत ते पटकन सांगते. CME-V सिरीजच्या भरपूर केबल्स इथून जातात. ही सिरीज म्हणजे काय, साऊथ ईस्ट एशिया, मिडल ईस्ट आणि वेस्टर्न युरोप यांना जोडणारी, त्या कनेक्ट करणाऱ्या जगातल्या सगळ्यात लांबलचक केबल्स इथून जातात. IMEV म्हणजे इंडिया, मिडल ईस्ट, वेस्टर्न युरोप ही एक हाय कॅपॅसिटी केबल आहे जी भारताला युरोपशी जोडते. इंटरनेट केबल ती इकडून जाते. इंडिया युरोप एक्सप्रेस म्हणजे IEX ही एक नवीन सिस्टीम आहे जी 2026ला फुल्ली ऑपरेशनल होणार आहे, ती इथून जाते. ब्ल्यू रामन ही एक गुगल बॅक सिस्टीम आहे जी भारताला मिडल ईस्ट थ्रू इटलीशी जोडते, ती पण इथूनच जाते. सो हा निमुळता भाग क्रिटिकल डिजिटल चोक पॉईंट होऊ शकतो जर या केबल्सला काहीही झालं तर. कारण फार खोल नाहीये इथे पाणी असं म्हणतात, त्यामुळे जहाजांच्या अँकर्समुळे किंवा मुद्दाम केलेल्या तोडफोडीमुळे केबल सहज खराब होऊ शकतात. भारतासारख्या देशांसाठी युरोपशी जोडणाऱ्या इंटरनेट क्षमतेपैकी 40% जास्त भाग या रेड सी मधल्या केबल्सवर अवलंबून आहे. सो कळतंय, हौतीसकडे जे हे कार्ड आहे ते कदाचित ते वापरणार पण नाहीत, पण जर वापरलं तर जगाच्या इंटरनेटवर मेजर परिणाम होऊ शकतो. आता आत्ताची स्थिती काय आहे, अजून हौतीस किंवा इराण यांनी ऑफिशियली असं म्हटलेलं नाहीये की ही सामुद्रधुनी आम्ही ब्लॉक करू, पण बुधवारी इराणच्या सेमी ऑफिशियल तस्मीन न्यूजमध्ये एक बातमी आली आहे. त्या बातमीचा सोर्स आहे एक इराणी मिलिटरीमधला अधिकारी, अनामिक येतो, त्यांनी नाव नाही सांगितलंय, पण त्यांनी असं म्हटलंय की जर इराणच्या जमिनीवर किंवा त्यांच्या बेटांवर हल्ले झाले तर इराण बाब अल मंदेब इथे नवीन फ्रंटवर लढू शकतं. आणि ते हल्ले होणार नाहीत याची काहीच गॅरंटी नाही आहे, कारण अगदी काही तासांपूर्वी नवीन अल्टिमेटम ट्रम्पने दिलेला आहे, लवकर डील करा नाहीतर आम्ही तुमच्या भूमीवर उतरतो. शिवाय शनिवारी युथीचे डेप्युटी इन्फॉर्मेशन मिनिस्टर मोहम्मद मनसूर यांनी स्थानिक मीडियाला असं सांगितलं होतं की आम्ही ही लढाई टप्प्याटप्प्यानं लढतोय आणि बाब अल मंदेब सामुद्रधुनी बंद करणं हा आमच्या समोरचा एक पर्याय आहे. 2024मध्ये सुद्धा गाझा वॉर सुरू झाल्यानंतर या रूटवरून जाणाऱ्या इस्रायली शिप्स हौतीजने टार्गेट केल्या होत्या, त्यामुळे हौतीजचा प्रेझेन्स इथे आधीपासूनच आहे. सो इन अ नटशेल, अमेरिकेच्या सैन्याविरुद्धचा प्रपोगंडा वॅनिश करायला मस्कची झालेली एंट्री, ट्रम्पचं इराणला दिलं गेलेलं शेवटचं आत्ताचं अल्टिमेटम आणि बाब अल मंदीबमध्ये हौथींची एंट्री, जगासमोर बॅड ऑर वर्स्ट एवढेच ऑप्शन्स उरलेत बहुधा. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन भेटू, तोपर्यंत धन्यवाद.